शर्यत अजून संपली नाही, कारण मी अजून जिंकलो नाही. येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्राचं भवितव्य ठरवण्याचा संपूर्ण जो लोकशाहीच्या माध्यमातून अधिकार आहे तो मी माझ्याजवळ घेणार आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये 2029ची जी काही निवडणूक असेल तर महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री ठरवताना माझी भूमिका सिंहाचा वाटा असेल. या ठिकाणी आज तुमच्या चॅनलच्या माध्यमातून, आमचे मित्र मिकीभाईंच्या माध्यमातून ग्वाही देतो, कारण मी अजूनही लोकांना जागृत करतोय. जसं पुणे शहरामध्ये त्यावेळेला महात्माजी फुले आणि सावित्रीमाईनं स्वतःचा वाडा दिला आणि तिच्या अंगावरती शेण टाकलं गेलं, तर माझी मतं मला कमी पडायचं कारण तेच आहे की लोक जागृत नाहीत झाली. पुन्हा एकदा वेगळ्या पारतंत्र्यामध्ये आहेत. कुणाचे चमचे, कुणाचे कुत्रे, हे झाकून, ह्याचं बघ झाकून, त्याचं बघ वाकून, असं प्रकरणं जे चाललेलं आहेत. त्यामुळं माझ्या महाराष्ट्राची अस्मिता ही 100%